नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे. तर मित्रांनो, इकडे बिचारी आनंदी ही घरातून गायब झालेली असते, कारण ह्या सुधाने आनंदीच्या डिव्होर्स पेपरवरती सह्या करून घेतलेल्या असतात आणि सार्थकला आनंदीपासून बाजूला केलेली असते. याचा त्रास बिचाऱ्या सार्थकला खूप होत असतो. तरीसुद्धा सार्थक हा आपल्या प्रेमावर ठाम राहत अगदी ह्या आनंदीचा फोटो रोज बघत खूप काही आपल्या प्रेमामध्ये गुंतत चाललेला असतो आणि खूप काही या सार्थकला आपल्या प्रेमाची वेळोवेळी आठवण येत असते. त्यानंतर सार्थक आपला त्या आनंदीचा फोटो हातामध्ये घेऊन आनंदीला बोलतो की प्लीज आनंदी, तुम्ही कुठे गेल्या? अहो, मला सोडून का गेल्या? तुमच्या जाण्याने मला किती त्रास होतोय, असे सार्थक या आपल्या मनाशी बोलत असतो. त्याच वेळेस मित्रांनो, आता सार्थकला वाटत असतं की नाही, आनंदी ही पुन्हा पाठीमागे येणार, कारण आनंदीने मला वचन दिलेले आहे की आपण 7 जन्म एकमेकांशीच घालवायचे, 7 जन्मानंतर सुद्धा आपण दोघांनी एकमेकांना सोडायचे नाही, असे पण आता ह्या आनंदीने सार्थकला वचन दिलेले असते. त्यामुळे आता सार्थकला माहीत असतं की आनंदी ही पुन्हा येणार, कारण आनंदीला सुद्धा माझ्याशिवाय करमणार नाहीये, आनंदीचे सुद्धा आपल्यावर प्रेम आहे हे सार्थकच्या मनाला वाटत असते. दुसरीकडे आता ही मालिकेमध्ये ही सुखदा आलेली असते. ही सुखदा काही कामाची नसते, फक्त एक बडबड सारखी नेहमी करत राहते. सार्थकच्या पाठीमागे सुद्धा ही बडबडच करत राहते. इकडे सुद्धा वाटत असतं की सार्थकच्या मनामध्ये जी काही आनंदीची जागा आहे ती ह्या सुखदाने घ्यावी, आणि माझ्या सार्थकच्या आयुष्यामधून जे काही 6 वर्षापासून सार्थकच्या आयुष्यातून जो काही आनंद गायब झालेला आहे तो ह्या सुखदाने त्याला पुन्हा मिळवून द्यावा. आनंदीची जागा ही सुखदाने घ्यावी आणि माझ्या सार्थकच्याच आयुष्यात सुखदानेच यावं आणि सुखदाने त्याच्याशी लग्न करावं, असा ह्या सुधाच्या मनामध्ये विचार चालू राहतात. परंतु मित्रांनो, ह्या सार्थकचं आणि आनंदीचं एकमेकांवर खूप प्रेम असतं, कारण आनंदी सुद्धा आता ज्यावेळेस सार्थकला सोडून गेलेली असते त्यावेळेस या आनंदीची सुद्धा अवस्था खूप बिकट झालेली असते, कारण आनंदीला सुद्धा सार्थकशिवाय करमत नसतं. सार्थकला जशी आनंदीची आठवण येते तशी आनंदीला सुद्धा सार्थकची आठवण येत असते. ह्या आनंदीला आता पुन्हा सार्थक भेटण्याची इच्छा होते आणि आपण खरोखर सार्थक सरांना किती दिवसांपासून बघितलं नाही, सार्थक सरांची अवस्था काय असेल, सार्थक सर क्लिअर असतील का, असे आता ह्या सार्थकची काळजी ह्या आनंदीच्या मनाला वाटू लागते. आणि आनंदी आपल्या मनाशी पक्का निर्धार करते की काही झालं तरी सार्थक सरांना पुन्हा जाऊन भेटायचं, सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये पुन्हा जाऊन एंट्री करायची आणि सार्थक सरांना आईने आपल्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या घेतल्या असल्याचे सत्य सांगायचं. त्यामुळेच मी तुमच्या आयुष्यातून बाजूला झाले, असे पण आता ह्या आनंदीने सार्थकला सांगण्याचं ठरवलेलं असतं. आणि काही जरी झालं तरी आपण खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा सार्थक समोर करायचा, असे आता आनंदीने आपल्या मनाशी ठरवलेली असते. त्याच वेळेस मित्रांनो, आनंदी ही आता या सुधाच्या घराच्या बाहेर येते, तेव्हा मात्र वृंदा व शलाका बाहेरच असतात. तेव्हा वृंदा ही लगेच या आनंदीला बघते. वृंदा घाई लगेच या सुधाला बोलवून आणते आणि बोलते की बघ सुधा, ती मुलगी पुन्हा ह्या घरात आली आहे. अगं, 6 वर्षापासून जी गायब झाली होती ती मुलगी आज पुन्हा आली आहे, असे पण सुधाला ही वृंदा घाई सांगायला जाते. त्याच वेळेस आता ती ऐकून सुधाला खूप मोठा धक्का बसतो. सुखदा सुद्धा धावत पळत बाहेर येते. तेवढ्यामध्ये आदर्श सुद्धा घरामध्येच असतो. आता ही वृंदा लगेच या आनंदीला बोलते की काय ग, कशाला आली तू? पुन्हा गेली होती ना, 6 वर्ष झाले, आता काय काम होतं तुझं? तर आता इकडे हा आदर्श बोलतो की आई, तू अजिबात काही बोलू नको, आनंदी ह्या पुन्हा घरामध्ये आलेली आहे, सार्थकचा जो काही आनंद गायब झालेला होता तो सुद्धा पुन्हा आलेला आहे, त्यामुळे तू अजिबात आनंदीला काही म्हणायचं नाहीये, असे पण आता हा आदर्श या आनंदी समोर या वृंदाला बोलत असतो. त्याच वेळेस आता ही वृंदा काही ऐकायला तयारच नसते. वृंदा काही ह्या आनंदीला घरामध्ये घ्यायला तयारच नसते. तेव्हा आनंदी ही ह्या सुधाला आणि वृंदाला बोलते की माझं सार्थक सरांवर प्रेम आहे आणि माझं सार्थक सरांशी लग्न सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे मी सार्थक सरांना सोडून कुठेही जाणार नाही, असे पण ही आनंदी आता या वृंदाला आणि सुधाला सांगते. त्याच वेळेस ही वृंदा काही ऐकायला तयारच नसते. तर आदर्श आता ह्या आनंदीला बोलतो की आनंदी, तू लाव एक आईच्या कानाखाली, मी इथेच आहे, असे पण आदर्श या आनंदीला बोलतो. त्याच वेळेस मित्रांनो, आनंदी ही आता खूप भडकलेली असते, कारण आनंदीला सुद्धा माहीत असतं की आपल्यामुळे सार्थक सरांना किती त्रास होतोय. आपल्या मनाला जसा त्रास झालेला आहे तसा सार्थक सरांना सुद्धा झालेला आहे. त्यामुळे आमच्या प्रेमाच्या मध्ये कुणी यायचं नाही, आमच्या प्रेमाच्या वाटेत कुणी यायचं नाही, अशी धमकी आता ही आनंदी या वृंदाला देते. त्याच वेळेस सुखदा धावत पळत तिथे येते. आनंदी एवढी भडकलेली बघून ही सुखदा सुद्धा खूप घाबरते. त्यानंतर सुद्धा तर आता ह्या आनंदीकडेच बघत राहते. इकडे आता सार्थक ऑफिसमध्ये असतो.
आदर्श घाईघाई आपल्या रूममध्ये जातो आणि इकडे सार्थकला कॉल करतो. तर आता हा आदर्श सार्थकला सांगतो की अरे आनंदी पुन्हा घरी आल्या, तू पटकन ये. तर आता सार्थकला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, आता सार्थक घरी आल्यानंतर आनंदी ही या सार्थकसमोर खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा करणार का? सुधाने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्याचे सत्य सांगणार का? आणि या सार्थकसमोर वृंदाचा आणि सुधाचा खरा चेहरा आनंदी आणून दाखवणार का? हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.